नमस्कार, आनंदीस किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। माझे जर चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राइब करा आणि शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा। चिकनची भाजी एकदम तरीबाज कशी बनवायची आहे ते बघणार आहोत आज। 1 किलो चिकनला लागणारा मसाला 8 ते 10 माणसासाठी भाजी बनवणार आहे तर मी घेतलेला आहे वाळल्या मिरच्या, जास्त तिखट नाहीत त्यानंतर मी घेतलेले आहे बारीक छोटे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, 2 चम्मच धने फूल, 3 ते 4 चम्मच तीळ घेतलेले आहे, 2 चम्मच हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, एक दालचिनीचा तुकडा, जावित्री, विलायची, 4 लवंग, 7 ते 8 मिरे। एवढा मसाला छान भाजून घेऊया आपण। छान भाजून घ्यायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा। आता मी थोडंसं तेल घालणार आहे जे करून कांदा लवकर भाजेल त्यासाठी। त्यामध्ये घालणार आहे मी खोबरं, डाळ, त्यामध्ये मी पूर्ण मसाला घालून घेणार आहे आणि छान भाजून घ्यायचा आहे। मसाला छान भाजलेला आहे, मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेणार आहे। त्यावरच मी घातलेले आहे मिरच्या पण छान भाजून घ्यायच्या आहे। मिरच्या छान भाजून झालेली आहे, त्याच मिक्सरच्या भांड्यात मिरच्या पण काढलेल्या आहे मी। त्यामध्ये मी घातलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, अद्रक, 1 मूठभर कोथिंबीर, छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे मसाला। गॅसवर ठेवलेला आहे पातेलं, 3 ते 4 चम्मच तेल घातलेलं आहे, त्यामध्ये मी मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला घातलेला आहे, छान मिक्स करून घ्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत छान मसाला शिजवून घ्यायचा आहे। त्यामध्ये मी घातलेला आहे चिकन मसाला 1 ते 1.5 चम्मच, छान मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून त्यामध्ये घातलेलं आहे, थोडं पाणी घालून छान मसाला शिजवून घ्यायचा आहे एकदम तेल सुटेपर्यंत। आपला मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजून झालेला आहे। त्यामध्ये मी घातलेला आहे चिकन, छान मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम स्वादिष्ट झालेली आहे ही भाजी, तुम्ही पण नक्की बनवून बघा या पद्धतीची, एकदम हॉटेलसारखी टेस्टीच झालेली आहे। त्यावर मी घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। 7 ते 8 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे उकळा येईपर्यंत। छान उकळा आलेला आहे भाजीला, भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। खूप छान झालेली आहे, तुम्ही पण नक्की बनवून बघा। धन्यवाद।